फायनली चाललो आम्ही गावी. आम्ही डिमार्टवरून बऱ्या प्रकारे शॉपिंग केलेली आहे. दाखव काय काय केली. खूप काही बेसन घेतलं भजी करायला. आमची शॉपिंग झाली आहे. आता भेटूया पॅकिंग करताना. चला फायनली आम्ही गावी जायची तयारी सुरू केली. मम्मी बॅग पॅक करायला चालू कर. हो करते आता. अशी बॅग काढून दिलीस. येणार ना पुढच्या अशी गावी. येस ब्रो येस. आमच्या गावाला येताना अर्धा किलो चहा पावडर आणि 2 बिस्किटचे पुडे आणि इतर काहीतरी खारी बटर टोस्ट ते घेऊन यायचं इतरांना द्यायला. आणि मला काय द्या- हा तलवा देऊचा नाही आमच्याकडे येताना. काय समजला मग. आणि मला काय नाही भेटलं. तुला जाताना म्हणून मी माझ्यासाठी अजून दोघांना बिस्किट. पॅकिंग वगैरे बऱ्यापैकी झालेली आहे आमची. मम्मीची तर आमचे 4 दिवस झाले सगळं पॅकिंग वगैरे ती करून बसली आहे. आणि आता जेवणाची तयारी सुरू आहे रात्रीच्या. या जीन्सची गरज आहे का अशा मोठ्या ढांग पॅन्टी गावाला तर चाललं. कपडेच कपडे नुसते कपडे. हे घेऊ ते घेऊ. इथे कपडे इथे कपडे 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 कपडे. गाईजांनो शूट करायचंय शूट तर एवढे कपडे लागणारच ना. भर पटापट. कपडे ठेव जागा आहे काय ते. मला नाही माहिती आता भरते. हे कुठे वळायचं ते समजत नाहीये. फायनली चाललो आम्ही गावी. सकाळचे वाजलेत 4:15 आणि हे बघा जायला निघाला. ट्रेन आहे सकाळी 6ची तेजस एक्सप्रेस आहे दादरवरनं. आम्हाला बऱ्यापैकी उशीर झाला कारण की आम्हाला ऑन द वे अंधेरीला उतरून बाबांना पण पिकअप करायचं. झिंका चिका झिंका चिका झिंका चिका झिकांका. आमचे मामा धावतायत. मला वाटलेलं त्यांची चुकामुक होणार. त्यांना सांगितलेलं मी इथे यायला. हे लोक पाठी जाऊन राहिले. चला लवकर. मगाशी सांगितल्याप्रमाणे बाबांनी देखील आम्हाला जॉईन केलंय आणि त्यांना सोडायला आलाय माझा मामा आणि मामाची मुलगी. तर ते आपल्यासोबत आता दादर स्टेशन पर्यंत असतील. आता आलोय दादर स्टेशनला. सकाळी सकाळी इकडे चाकरमान्यांची बरीच गर्दी पाहायला मिळेल तुम्हाला. आणि आमची फॅमिली. तर आम्ही ट्रेन पकडली आहे आणि आता बघूया घरच्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. मानसी हिला उलटी जाते. मग आता तू उलटी बसणार आहे का अख्खा वेळ. उलटी बसली. आता सरळ दिसतंय मला. ॲक्च्युली आम्हाला जे सीट्स आले आहेत ना ट्रेन आमची चालली आहे या साईडला बट आम्हाला सीट्स आले आहेत असे. सो ही माझी बहीण अति हुशार माणूस ही उलटी बसली. कहाँ से आते हैं ये लोग. आता मी तुम्हाला दाखवते. ऑप्शन नाही आहे. काम पेंडिंग होतं सो आता ट्रेनमध्ये बसून लॉग इन केलं आणि डेडलाईन्स आहेत सो ते कम्प्लीट करतो. तर आमचा आता ब्रेकफास्ट आला आहे आणि आम्ही तुम्हाला दाखवतो. आम्ही एक व्हेज घेतलं आहे आणि एक नॉनव्हेज घेतलं तर दाखवतो तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये काय काय. हे व्हेज आहे आणि हे नॉनव्हेज आहे. तुमच्या मीलमध्ये आम्हाला 2 फ्रुटी मिळालेले. आणि ना काय समोरच्या सीटवरती ठेवलेली होती आणि ते काकाने सुटलेले तरी साईडने पडली आणि आम्ही उचलून घेतो. आता आमच्याकडे आता आमच्याकडे 3 आहेत. ट्रेन फिरायला आलोय. मानसी अजून पण घाबरते एवढी गोडी झाली तरी. आणि तुमका एक गोष्ट दाखवतो. जर तुमच्याकडे घरचं तिकीट नसेल तेजस्वी त्याची पण तुमची सोय केलेली आहे. यायचं बसायचं खाली जाते सांभाळून बसा तुमच्या रिक्षा. आणि आपण जसं कोकण कन्यामध्ये दरवाजावरती वगैरे लटकतो ना ते तुमका हे गावाचा नाही कारण की पहिले दरवाजे ऑटोमॅटिक होते. हे आहे नॉनव्हेज. दा कसं होतं जेवण. जेवण खूपच छान आहे. तुम्ही बघू शकता इथे काही शिल्लक नाही राहिलं. सगळं एकूण एक संपवलं आहे आणि पायनॅपल शिरा बेस्ट आहे. मस्तच एकदम. आलो रे गावाला.
तेजसच्या प्रत्येक सीटवरती असे टीव्हीज आहेत, पण हे कुठलेच टीव्ही वर्किंग नाही आहे आणि तुम्हाला एक गमतीशीर काहीतरी दाखवतो. आम्हाला पण माहिती आहे टीव्ही बंद आहे. कितने तेजस्वी लोग हैं. ऑटोमॅटिक बंद झाले आणि मम्मी आता उघडलाच नाही तर दरवाजा. पुढे मग गोव्यात गोव्याला. पप्पा काय दरवाजा उघडतायत की काय? कुडाळ आलेला आहे आणि आता हे दरवाजे ऑटोमॅटिक ओपन होणार. कुलजा सेम सेम. आम्ही आलेलो आहेत कुडाळला. कसं वाटलं तेजसला येऊन? आता आपण ट्रेनला बाय बाय करूया.